विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तीच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, तर जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष, सहकार्यांसोबत बोलू शकत नाही का, मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय, अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्या चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान, तर भाजपासोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार तटकरेंची भूमिका। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाच्या चर्चा, अंशाची चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती। आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखीन बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजय सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळणार, पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार, पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांची माहिती। मंत्रालयात जिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावरही आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा जिरवाळांचा सचिवांचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप।